नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक अवेलेबल आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकलचे पीडीएफ्स अवेलेबल होतील. ठीक आहे. तर पहिल्या आर्टिकलचा आपला हेडिंग आहे व्हॉट इज आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. आणि याचा कंटेक्स्ट काय आहे की जे ओपन एआयचे सीईओ आहेत सॅम अल्टमन, तर यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांचा जो इंटरेस्ट आहे तो एक्सप्रेस केलेला आहे की जी नवीन येणारी टेक्नॉलॉजी आहे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, याच्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करणार आहे. ठीक आहे. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह ह्या बेसिक कन्सेप्ट आपण समजून घेऊयात. तर पहिल्यांदा काय आहे की व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं असतं की फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काय केलं जातं की अशा प्रकारचे कम्प्युटर सिस्टीम किंवा अल्गोरिदम डेव्हलप केलं जातं. ते काय करतात की जे काम समजा म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स करतं, ठीक आहे, तर ते काम ही जी तयार केलेली कम्प्युटर सिस्टीम आहे किंवा अल्गोरिदम आहे तर ते करते. म्हणजे ते कोणकोणते काम आहेत, फॉर एक्झाम्पल लर्निंग असेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, डिसिजन मेकिंग असेल किंवा लँग्वेज अंडरस्टँडिंग असेल. म्हणजे काय करायचं माहिती आहे का, एखादं कम्प्युटर सिस्टीम म्हणजे फिजिकल फॉर्ममध्ये एखादं कम्प्युटर सिस्टीम किंवा सॉफ्टवेअर किंवा अल्गोरिदम तयार करायचं. आणि ते अल्गोरिदम किंवा सॉफ्टवेअर किंवा ते कम्प्युटर सिस्टीम काय करणार, जे ह्युमन इंटेलिजन्सचे काम आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल लर्निंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, डिसिजन मेकिंग, तर तेच ते काम स्वतः परफॉर्म करणार. त्यालाच काय म्हणतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात. नवीन जे टर्म आहे आपली आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, तर बेसिकली हे काय की इट इज अ मशीन किंवा सॉफ्टवेअर अँड परफॉर्म एनी इंटेलेक्च्युअल टास्क दॅट ह्युमन कॅन डू. म्हणजे याच्यात काय होतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय होतं की डिसिजन मेकिंग जी आहे तर ती एखाद्या क्रिटिकल कंडिशनमध्ये हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे कन्सायन्सच्या रिलेटेड डिसिजन असतील किंवा मॉरॅलिटी रिलेटेड डिसिजन असतील तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. त्याला ओव्हरकम करण्यासाठी काय केलं माहिती आहे का, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स ही नवीन कन्सेप्ट आलेली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक इंटेलेक्च्युअल टास्क जी ह्युमन परफॉर्म करतो किंवा त्याच्या बियॉन्ड म्हणजे ह्युमन कॅपॅसिटीच्या बियॉन्ड ज्या टास्क आहेत तर त्या आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्समध्ये कव्हर केल्या जातील. ठीक आहे. यालाच स्ट्रॉंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ह्युमन लेवल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात. आणि याच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे त्या मशीनची किंवा त्या कम्प्युटर सिस्टीमची तर इक्वल टू किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे ह्युमन बिंगपेक्षा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं त्यांनी, कोणकोणते टास्क किंवा ज्या अंडरस्टँडिंग किंवा लर्निंग आहेत त्या आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स परफॉर्म करू शकतं. की फॉर एक्झाम्पल ॲबिलिटी टू रिझन. ठीक आहे. म्हणजे ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये याचं एक लिमिटेशन होतं की हे काय करायचं की याला रिझनिंग माहीत नव्हतं. म्हणजे जसं ह्युमन एखाद्या गोष्टीसाठी लॉजिक किंवा रिझन नव्हतं, तर तसं रिझनिंग ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला माहीत नव्हतं. तर हे त्यांनी काय केले, याच्यामध्ये ओव्हरकम करणार आहेत आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्समध्ये. आणि हे सुद्धा जे वर्क आहे, ॲबिलिटी टू रिझन, प्लॅन, सॉल्व प्रॉब्लेम, थिंक ॲब्स्ट्रॅक्टली, लर्न फ्रॉम एक्सपिरियन्स अँड इवन पजेस कॉन्शियसनेस. ठीक आहे. आता ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सुद्धा एक ड्रॉबॅक होता, तर ह्या कम्प्युटर सिस्टीमला कॉन्शियसनेस नव्हता. तर हा सुद्धा जो ड्रॉबॅक आहे हा आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्समध्ये ओव्हरकम करणार आहे. नेक्स्ट आहे आपण इथं कंपॅरिझन बघणार आहोत की वेगवेगळ्या ज्या सिस्टीम आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या. तर पहिली आहे आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स, त्यालाच आपण नॉर्मल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. याचा जो फोकस आहे तर फोकस कशावर आहे की परफॉर्म स्पेसिफिक टास्कवर. ठीक आहे. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं किंवा अल्गोरिदम परफॉर्म करणं, तर त्याच्यावर त्याचा फोकस असणार आहे. आणि याच्यामध्ये ज्या ॲबिलिटीज आहेत ह्या काय आहेत की लिमिटेड आहेत, म्हणून त्याला काय म्हणलेले, नॅरो इंटेलिजन्स किंवा नॅरो डोमेन असं म्हणलेले. याचं करंट स्टेट जर बघितलं, जर आपण जे समजा अलेक्सा, सिरी किंवा सेल्फ ड्रायव्हिंग कार ज्या वगैरे आहेत किंवा ओपन एआयचं चॅट जीपीटी वगैरे असतं ते यूज करतो, तर हे त्याचे एक्झाम्पल आहेत. आणि करंटली हे काय की डेव्हलप फॉर्ममध्ये आहे. नेक्स्ट आहे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. आताच आपण बघितलं की कन्सायन्सनेस किंवा ॲबिलिटी टू रिझन ह्या ज्या फॅक्टर्स आहेत ह्या याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत. आणि हे याच्यामध्ये डिस्क्रिप्शन जर बघितलं तर हे काय की हे ह्युमन लाईक इंटेलिजन्स असणार आहे. ठीक आहे. म्हणजे ह्युमन जसं रिझन प्रोव्हाइड करतं किंवा कन्सायन्सनेस यूज करतं एखाद्या डिसिजनमध्ये, तर तसंच काय करणार आहे ही आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स आहे, तर हे त्याच्यामध्ये यूज करणार आहे. आता याचं जर ॲबिलिटी बघितलं तर हे काय करणार की ह्युमन सारख्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करण्याचा प्रयत्न करणार. आणि याचे जर कन्सेप्ट बघितलं म्हणजे करंट स्टेट जर बघितलं तर हे फक्त एक थेरॉटिकल मॉडेल आहे, अंडर डेव्हलपमेंट आहे, म्हणजे आणखी ते अचीव केलेलं नाहीये. आणि याचं एक्झाम्पल असं कोणतंच नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स. म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सच्या सुद्धा पुढची ॲडव्हान्स स्टेज याच्यामध्ये असणारे सुपर इंटेलिजन्समध्ये. आणि अशा गोष्टी हे परफॉर्म करणारे ज्या ह्युमन कॅपेबिलिटीच्या किंवा कॅपॅसिटीच्या बियॉन्ड असतील. ठीक आहे. म्हणजे अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या ह्युमन कॅपॅसिटी किंवा कॅपेबिलिटीच्या बियॉन्ड करंट स्टेटचा जर विचार केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल
एकदम मायक्रोस्कोपिक लेवलला किंवा नॅनो लेवलला एखाद्या ऑर्गनचं ऑपरेशन परफॉर्म करणं, किंवा एखाद्या टूल किंवा रोबोटिक्सच्या विदाऊट ह्युमन बॉडीमध्ये ऑपरेशन परफॉर्म करणं, किंवा स्पेस एक्सप्लोरेशन करणं विदाऊट टेक्नॉलॉजी. तर हे काय आहेत माहिती आहे का, सध्या ह्युमन बियॉन्डच्या कॅपॅसिटीच्या आणि कॅपेबिलिटीच्या बियॉन्ड फंक्शन्स आहेत. तर हे काय करणार याच्यामध्ये आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्समध्ये हे सुद्धा फंक्शन ते काय करणार, परफॉर्म करणार. आणि ही फक्त एक सध्या एक आयडिया आहे, आणि ती त्याचं जर एक्झाम्पल आहे तर नॉट येट, म्हणजे ठीक आहे, म्हणजे आणखी कोणतंच असं इन्स्ट्रुमेंट किंवा सॉफ्टवेअर ते डेव्हलपमेंट स्टेजमध्ये नाही. नेक्स्ट आहे आपलं ट्युरिंग टेस्ट म्हणून, ठीक आहे. तर बेसिकली ही काय टेस्ट आहे, ही एक जे सायंटिस्ट होते, कम्प्युटर आणि मॅथमॅटिशियन सायंटिस्ट होते, ॲलन ट्युरिंग, तर यांनी ही टेस्ट डेव्हलप केलेली आहे, म्हणजे मेथड आहे बेसिकली. तर याच्यामध्ये काय केलं जातं, एखाद्या म्हणजे एखादी मशीन किंवा कम्प्युटर याला ह्युमन बिंग सारखा इंटेलिजन्स आहे का नाही, तर याच्यामध्ये बेसिकली टेस्ट केलं जातं. तर याच्यामध्ये जनरल आपण डायग्रामच्या सहाय्याने समजून घेऊया. याच्यामध्ये काय असतो, एक ह्युमन इव्हॅल्युएटर असतो, आणि समोर एक जे असतं ना, एक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एक वॉल म्हणा किंवा एक ब्लँक स्क्रीन असते, आणि ह्या ब्लँक स्क्रीनच्या पाठीमागं मशीन असते, आणि दुसरा एक ह्युमन बिंग असतो, ठीक आहे. तर ह्या ह्युमन इव्हॅल्युएटरला म्हणजे अननोन असतो की कोणत्या साईडला मशीन आहे किंवा कोणत्या साईडला ह्युमन बिंग आहे. तर ह्या दोघांना काय केलं जातात, इकडच्या साईडला मशीनला आणि ह्युमन बिंगला वेगवेगळ्या टास्क दिले जातात, आणि डिपेंडिंग ऑन टास्कचे जे रिझल्ट आहेत, तर त्या रिझल्टवर काय केलं जातं, हा जो ह्युमन इव्हॅल्युएटर आहे त्याचं काय करतो, इव्हॅल्युएशन करतो. आणि इफ जर इव्हॅल्युएटरला असं लक्षात आलं नाही, म्हणजे त्यांना जर डिस्टिंग्विश करता आलं नाही, एखादी ऍक्टिव्हिटी आहे किंवा एखादा जो रिझल्ट आहे हा मशीननं परफॉर्म केलाय का ह्युमन बिंगनं परफॉर्म केलाय, तर असं मानलं जातं त्या मशीननं किंवा कम्प्युटरनं तर ती टेस्ट पास केलेली आहे. त्यालाच काय म्हणतात, ट्युरिंग टेस्ट असं म्हणतात, ठीक आहे. ही काय की ॲलन ट्युरिंगनं 1950s मध्ये डेव्हलप केलेली टेस्ट आहे. तर ते काय करतं, एखाद्या मशीनचं त्या काय म्हणतात त्याला, ह्युमन लाईक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ते एक्झिबिट करतं का नाही, तर ते शोधण्यासाठी ही ॲलन ट्युरिंगनं टेस्ट डेव्हलप केली होती. नेक्स्ट आहे आपलं आर्टिकलचं हेडिंग आहे लॅटिन अमेरिका डेंग्यू स्पाइक. तर बेसिकली काय झालेलं आहे की लॅटिन अमेरिकनमध्ये ज्या कंट्रीज आहेत, म्हणजे साऊथ अमेरिकनमध्ये ज्या कंट्रीज आहेत, किंवा ब्राझील कॅरेबियन जे नेशन्स आहेत, तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेंग्यूचं आउटब्रेक झालेलं आहे. म्हणजे डेटा जर कम्पेअर केला 2023 आणि 2024चा, तर जवळपास 2 मिलियन केसेस ह्या 2023 ते 2024 दरम्यान वाढलेल्या आहेत. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी जे महत्वाचे पॉईंट्स ते आपण बघूया. तर बेसिकली डेंग्यू काय आहे की हा एक मॉस्किटो बॉर्न व्हायरल डिसीज आहे, आणि बेसिकली हा काय होतो, ट्रॉपिकल रिजनमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. आता ट्रॉपिकल रिजन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हा जर 0 डिग्री इक्वेटर कन्सिडर केलं, आणि नॉर्थ आणि साऊथ साईडला जर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन ह्यामधलं जे आहे, म्हणजे 23.5 डिग्री, आणि साऊथला पण 23.5 डिग्री, तर ह्या दोघांमधला जो रिजन आहे याला काय म्हणतात, ट्रॉपिकल रिजन असं म्हणतात, ठीक आहे. तर बेसिकली हा काय, हा एक ट्रॉपिकल मॉस्किटो बॉर्न व्हायरल डिसीज आहे, आणि यांनी म्हणजे कोणकोणत्या व्हायरसेसमुळे हा डिसीज होतो डेंग्यू, तर डेंग्यू व्हायरस 1, 2, 3 आणि 4, तर हे 4 प्रकारचे डेंग्यू व्हायरस आहेत, याच्यामुळे हा डिसीज होतो. तर याचा जर ह्या व्हायरसचा जर विचार केला, तर याची फॅमिली जी आहे ती फ्लॅव्हिव्हिरिडी फॅमिली नावाची एक फॅमिली आहे, आणि हे प्रायमरी याचं ट्रान्समिशन हे कसं होतं, ज्या फिमेल मॉस्किटोज आहेत, म्हणजे त्याला काय म्हणतात, ॲडिस जीनस असं म्हणतात, तर त्यांच्या मार्फत यांचं ट्रान्समिशन होतं. तर पर्टिक्युलरली हे जे जीनस आहेत हे कोणकोणते आहेत, ॲडिस एजिप्ती आणि ॲडिस अल्बोपिक्टस, ह्या दोन ज्या जीनस आहेत त्यामार्फत यांचं ट्रान्समिशन होतं, ठीक आहे. तर याचं जर आपण हे फिवरचं जर कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं, तर याच्यामध्ये काय होतं की माइल्ड किंवा सिव्हिअर फिवर याच्यामध्ये येते, कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये सिव्हिअर असते. आणि याचे जर कॉमन सिम्पटम जर बघितलं तर काय की हाय फिवर असते, सिव्हिअर हेडॅक, जॉईंट आणि मसल पेन, फटिक, नॉशिया, व्हॉमिटिंग आणि स्किन रॅशेस, म्हणजे हे बेसिक त्याचे कॉमन सिम्पटम्स आहेत डेंग्यूचे. याचं ट्रीटमेंट जर बघितलं तर याच्यामध्ये स्पेसिफिक ट्रीटमेंट अवेलेबल नाहीये, फक्त आपल्याला काय करावं लागतं, सपोर्टिव्ह केअर याच्यामध्ये प्रोव्हाइड करावं लागतं, ठीक आहे. आता ह्या रिजनमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन स्टेटमध्ये जे डेंग्यूचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्याचे यांनी रिझन एक्सप्लेन केले त्या ठिकाणी. तर मेन रिझन्स आपण बघूया. तर बेसिकली यांनी काय सांगितलेलं आहे की क्लायमेट चेंजमुळे जे टेम्परेचर राईज झालेलं आहे, तर ते एक बेसिक रिझन याच्यामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेले आहे. ते काय म्हणतात की ॲव्हरेज 0.2% डिग्री सेंटीग्रेड जे टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे मागच्या 30 वर्षामध्ये लॅटिन अमेरिकामध्ये, तर त्यामुळे काय झालेलं आहे, डेंग्यूचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली. आणि याचा परिणाम कसा झालेला आहे मॉस्किटोवर, की वॉर्मर टेम्परेचर जे आहे
ह्या मॉस्किटोच्या स्पीसीजसाठी फेवरेबल टेम्परेचर आहे, त्यामुळे काय झालेले त्यांना त्यांच्या ब्रीडिंगसाठी एक फेवरेबल एन्व्हायरमेंट निर्माण झालेलं आहे. नेक्स्ट आपलं काय पॉईंट काय सांगतं, एक्सटेंडेड मॉस्किटो ऍक्टिव्हिटी सीझन. आता याच्यामध्ये काय झालेले की हायर टेम्परेचर झाल्यामुळं म्हणजे क्लायमेट चेंज झालं, त्याच्यामुळे टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचर ॲव्हरेज टेम्परेचर हे वाढलं आणि त्यामुळे काय झालं की जे नॉर्मल सीझन होते म्हणजे फॉर एक्झाम्पल समर सीझन जर सुरुवातीला 2 महिन्याचा असेल तर तो काय झाला एक्सटेंड झाला 3 महिन्यापुरतं. म्हणजे काय झालं एक्सटेंडेड मॉस्किटो ऍक्टिव्हिटी सीझन जे आहेत ना हे वाढलेले आहेत क्लायमेट चेंजमुळे. त्यामुळे सुद्धा काय झालेले की त्यांचं जे प्रमाण आहे ऍक्टिव्ह राहण्याचं ते सुद्धा वाढलेलं आहे आणि तो आउटब्रेक जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. नेक्स्ट आहे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स. तर याच्यामध्ये जी फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल अनटाइमली रेनफॉल असेल, स्ट्रॉम असेल किंवा फ्लड असेल, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की या फ्लडमुळं किंवा अनटाइमली रेनफॉलमुळं असे छोटे छोटे पॉन्ड्स तयार झालेले आहेत आणि ह्या पॉन्ड्समध्ये काय झाले त्यांनी त्यांचे ब्रीडिंग सेंटर्स किंवा ब्रीडिंग ग्राउंड जे ते मॉस्किटोला अवेलेबल झालेले आहेत, त्यामुळे सुद्धा मॉस्किटोचं प्रमाण वाढलेलं आहे. इफेक्ट ऑफ ड्रॉट. तर यांनी काय सांगितलेलं याच्यामध्ये या ड्रॉटमुळे काय झालेली पीपलची जी टेंडन्सी आहे स्टोरेज करून ठेवण्याची तर ही काय झालेली ही वाढलेली आहे आणि ह्या स्टोरेज केलेल्या पाण्यामध्ये काय झाले मॉस्किटोसाठी ब्रीडिंग ग्राउंड्स अवेलेबल झालेले आहेत, त्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आउटब्रेक निर्माण झालेला आहे. नेक्स्ट आहे रिझन रॅपिड अर्बनायझेशन. तर बेसिकली कसं झालं अर्बनायझेशनमुळे काय झालं ते एकतर त्याच्यामध्ये प्लॅनिंग नव्हती आणि प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करण्यात आलेले नव्हते आणि यामुळे काय झालं स्लमचा जो इश्यू आहे तो हा इन्क्रीज झाला. ठीक आहे, म्हणजे स्लमचा प्रॉब्लेम वाढला आणि ह्या स्लमच्या प्रॉब्लेम वाढल्यामुळे काय झालं ह्या ठिकाणी जे वॉटर स्टोरेजच्या कॅपॅसिटी होत्या तर त्याच्यामध्ये त्यांचे ब्रीडिंग ग्राउंड्स खूप मोठ्या प्रमाणात आढळले आणि त्या मॉस्किटोला काय मिळालं की सुटेबल आणि फेवरेबल कंडिशन फॉर देअर ब्रीडिंग ग्राउंड्स. ठीक आहे, तर डेंग्यू वॅक्सिनचा जर विचार केला तर बेसिकली सध्या वर्ल्डमध्ये 2 अप्रूव्ड डेंग्यू वॅक्सिन्स आहेत. पहिली जी आहे ती आहे डेंगवॅक्सिया. तर ही कोणी डेव्हलप केलेली आहे डेंगवॅक्सिया नावाची वॅक्सिन जी कोणी डेव्हलप केली आहे सॅनोफी पाश्चर नावाची एक कंपनी फार्मास्युटिकल त्यांनी डेव्हलप केलेली आहे आणि सध्या ती 20 कंट्रीमध्ये अप्रूव्ड आहे. नेक्स्ट आहे क्यूडेंगा. तर ही कोणी डेव्हलप केलेली आहे टकेडा फार्मास्युटिकल नावाचा एक कंपनी आहे तर त्यांनी ही वॅक्सिन डेव्हलप केलेली आहे आणि सध्या ती फक्त इंडोनेशिया ह्या कंट्रीमध्ये दिल्या जाते. ठीक आहे, इंडियामध्ये अशा प्रकारची कोणती वॅक्सिन अवेलेबल आहे का तर इंडियामध्ये सध्या अशा प्रकारची कोणतीच वॅक्सिन अवेलेबल नाही आहे डेंग्यूसाठी. पण इंडियन फार्मास्युटिकल ज्या कंपन्या आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियन इम्युनॉलॉजिकल लिमिटेड तर यांनी काय सांगितलेलं यांचे ट्रायल सध्या चालू आहेत आणि ते काय म्हणतात 2026 पर्यंत इंडियामध्ये स्वतःची डेंग्यूवर वॅक्सिन अवेलेबल असेल. सेकंड जी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे त्यांचं हेडक्वार्टर पुणे बेस आहे तर त्यांचे सुद्धा ट्रायल जे वॅक्सिनचे ते फर्स्ट फेज ऑफ ट्रायल्समध्ये आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आपला आर्टिकल आहे महाराष्ट्र गिअर्स अप फॉर द टायगर ट्रान्सलोकेशन टू सह्याद्री रिझॉर्ट्स. तर बेसिकली याच्यामध्ये कंटेक्स्ट काय आहे की जो ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्स आहे जो बेसिकली चंद्रपूर म्हणजे महाराष्ट्राच्या ईस्टर्न पार्टमध्ये वेस्टर्न पार्टमध्ये आढळतो. तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे तिथलं जे टायगर रिझर्व आहे ताडोबा अंधारी टायगर रिझर्व इथनं काय करण्यात येणार आहे सह्याद्रीमध्ये टायगरचं ट्रान्सलोकेशन करण्यात आलं. तर आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्वाचं आहे तर हे जो 2 टायगर रिझर्व्स आहेत त्यांचं लोकेशन एकदा आपण बघूया. तर ह्या मॅपमध्ये तुम्हाला लक्षात येईल की ह्या ठिकाणी महाराष्ट्राचा जो ईस्टर्न पार्ट आहे ठीक आहे या ठिकाणी हे ताडोबा अंधारी टायगर रिझर्व आहे आणि हे बेसिकली याचं जर लोकेशन बघितलं हे चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे आणि हा इथं सह्याद्री जो वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये आहे याचं जर लोकेशन बघितलं तर हे 4 डिस्ट्रिक्टमध्ये येतं सातारा, सांगली, कोल्हापूर आणि एक मिनिट सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. ठीक आहे, ह्या 4 डिस्ट्रिक्टमध्ये याचं लोकेशन आहे सह्याद्री टायगर रिझर्व्ह. ठीक आहे, आपण लोकेशन बघितलं एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह हे लोकेशन महत्वाचं आहे तर लोकेशन तुम्ही नीट लक्षात ठेवा. तर टायगर बद्दल काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जाणून घेऊयात. साइट्स जे आहे ज्याला म्हणजे प्रोटेक्शन स्टेटस जर बघितलं टायगरचं तर साइट्स म्हणजे काय कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज वाईल्ड फॉना अँड फ्लोरा. तर ही काय आहे की एक इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे त्याच्यामध्ये काय की वेगवेगळ्या लिस्ट आहेत अपेंडिक्स 1 अपेंडिक्स 2. ठीक आहे, त्याच्यामध्ये टायगर जो आहे हा अपेंडिक्स 1 मध्ये येतो. म्हणजे काय की यांचा जो कमर्शियल ट्रेड जो आहे हा कम्प्लिटली प्रोहिबिट केलेला आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट आहे आयुसीएन रेड लिस्ट ऑफ थ्रेटन स्पीसीज. तर बेसिकली याला एंडेंजर्ड म्हणून कॅटेगरीज केलेला आहे रेड लिस्टमध्ये आयुसीएनच्या रेड लिस्टमध्ये. नेक्स्ट आहे ग्लोबल टायगर रिकव्हरी प्रोग्राम हा 2010 मध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि हे कोणी लॉन्च केला होता
ज्या 13 टायगर कंट्रीज आहेत, म्हणजे अशा कंट्रीज ज्यांच्यामध्ये टायगरचं वर्ल्ड पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं, तर त्यांना काय म्हणतात, ग्रुप ऑफ 13 टायगर कंट्रीज. तर यांनी काय केलं होतं, एकत्र येऊन काय केलं होतं, 2010ला हा ग्लोबल टायगर रिकव्हरी प्रोग्राम लॉन्च केला होता. त्यांचं एम काय होतं की 2022 पर्यंत टायगरचं जे पॉप्युलेशन आहे 2010च्या लेवलला, तर ते डबल करायचं. ठीक आहे. आणि त्यासाठी त्यांनी गोल काय ठेवलं होतं, TX2 नावाचं एक गोल ठेवलं होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं, ह्या जे 13 टायगर कंट्रीज आहेत, ग्रुप आहे, तर त्यांनी सेंट पीटर्सबर्ग एक समिट झाली होती 2010ला. तर त्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं की ह्या कंट्रीजमध्ये म्हणजे 2010चं जर पॉप्युलेशन कन्सिडर केलं टायगरचं, तर 2022 पर्यंत हे पॉप्युलेशन काय करायचं, डबल करायचं. ठीक आहे. आणि यामध्ये वेगवेगळ्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, फॉर एक्झाम्पल वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड, तर यांचा सुद्धा यांना सपोर्ट मिळणार आहे. इंडियामध्ये जर टायगरचं स्टेटस बघितलं किंवा टायगर रिझर्वचं स्टेटस बघितलं, तर इंडियामध्ये करंटली 55 प्रोटेक्टेड टायगर रिझर्व्स आहेत, 55. आणि हे कधीपासून स्टार्ट झालेत, तर 1973ला इंडियन गव्हर्नमेंटने काय केलं होतं, प्रोजेक्ट टायगर नावाचा एक प्रोजेक्ट चालू केला होता. ठीक आहे. टायगरचं जर पॉप्युलेशन बघितलं 2013च्या म्हणजे ऑन द बेसिस ऑफ 23 इस्टिमेट्स, तर जवळपास 3682 हे वाईल्ड टायगर सध्या अवेलेबल आहेत. आणि ओव्हरऑल वर्ल्ड मधला जर विचार केला, तर हे पॉप्युलेशन काय करतं, जे 3682 पॉप्युलेशन आहे टायगरचं एकट्या इंडियामधलं, तर हे वर्ल्ड मधल्या 75 पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करतं. ठीक आहे. म्हणजे बाकीच्या 12 कंट्रीज याच्यामध्ये 25% पॉप्युलेशन आहे टायगरचं, आणि एकट्या इंडियामध्ये हे 75%चं वाईल्ड टायगरचं पॉप्युलेशन आहे. ठीक आहे. तर हे टायगर कन्झर्वेशन प्लॅन जो आहे, तर 1972चा जो ऍक्ट आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, याच्या अंतर्गत काय करतं, स्टेट गव्हर्नमेंटला मॅन्डेट करतं, त्यांना रिस्पॉन्सिबल धरतं की तुम्ही स्वतःचा टायगर कन्झर्वेशन एक प्लॅन क्रिएट करा. ठीक आहे. ऍडिशनल इन्फॉर्मेशन जर बघितली, हे सह्याद्री टायगर रिझर्व जे आहे, तर हे भारतामधलं असं एक टायगर रिझर्व आहे, म्हणजे बाकीचे जर 4 टायगर रिझर्व पकडले म्हणजे कोणकोणते, तेलंगणामधलं कावल, अरुणाचल मधलं कमलांग, मिझोराम मधलं दंपा आणि ओडिसामधलं सातकोशिया, ह्या 4 टायगर रिझर्व प्लस महाराष्ट्रामधलं सह्याद्री टायगर रिझर्व. तर इथं काय माहितीये का, एक सुद्धा म्हणजे 0 टायगर ह्या टायगर रिझर्व मध्ये आढळला आहे. म्हणजे ज्यावेळेस शेवटची जनगणना झाली टायगरची, तर इथं एक सुद्धा टायगर आढळले नाहीये. तर एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने हे सुद्धा अशा प्रकारच्या फॅक्ट्स महत्वाच्या आहेत. असे कोणकोणते 5 टायगर रिझर्व आहेत 55 टायगर रिझर्व पैकी, ज्याच्यामध्ये एक सुद्धा टायगर फाउंड झाला नाही. महाराष्ट्रामधलं सह्याद्री टायगर रिझर्व, तेलंगणामधलं कावल, अरुणाचल प्रदेशमधलं कमलांग, मिझोराममधलं दंपा आणि ओडिसामधलं सातकोशिया. ठीक आहे. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे लुक ईस्ट. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की जे म्यानमारमध्ये जे ट्रूस चालू आहे, म्हणजे गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंट फोर्सेसमध्ये सध्या जे वाद चालू आहे, त्याच्याबद्दल हे आर्टिकल आहे. तर आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, तर मॅप बेस क्वेश्चन अशा प्रकारच्या इश्यूवर विचारला जाऊ शकतो. तर आपण काय बघूया, म्यानमारचं एक लोकेशन बघूया जनरल, आणि इंडियाचे नॉर्थ ईस्ट मधले कोणकोणते स्टेट आहेत ज्यांची डायरेक्ट बाउंड्री म्यानमार बरोबर शेअर होते. ठीक आहे. तर हे म्यानमारचं लोकेशन आहे. या ठिकाणी म्यानमार, त्याला जुन्या काळामध्ये बर्मा पण असं म्हणलं जायचं. आणि हे इंडियाचे नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट आहेत, आपण बघूयात कोणकोणत्या प्रकार कोणकोणते स्टेट याला डायरेक्ट बॉर्डर कॉन्टॅक्ट होते. ठीक आहे. तर पहिलं आहे आपलं अरुणाचल प्रदेश, म्हणजे इंडियामधला नॉर्थ ईस्ट मधला जो पार्ट आहे अरुणाचल प्रदेशचा, तर डायरेक्टली बॉर्डर शेअर करतं म्यानमार बरोबर. दुसरा आहे नागालँड, तिसरा आहे मणिपूर आणि चौथा आहे मिझोराम. ठीक आहे. तर हे 4 स्टेट आहेत इंडियामधले नॉर्थ ईस्टर्न स्टेट, तर ते डायरेक्टली बॉर्डर शेअर करतात म्यानमार बरोबर. इंडियन गव्हर्नमेंटचा म्हणजे ऍडिशनल एक जर न्यूज बघितली, इंडियन गव्हर्नमेंटचा एक ट्रायलॅटरल हायवे प्रोजेक्ट आहे, इंडिया, म्यानमार आणि या ठिकाणी जो खाली थायलंडचा पार्ट आहे, या मॅपमध्ये बघूया, हा, इंडिया, म्यानमार आणि या ठिकाणी थायलंड, एक ट्रायलॅटरल हायवे प्रोजेक्ट सुद्धा आहे. जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवा. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे जॉब पिक्चर इन पर्स्पेक्टिव्ह. तर बेसिकली काय झालेलं आहे की इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 हा पब्लिश झालेला आहे. तर त्याच्याबद्दल एक्झाम्पलच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी जे पॉईंट्स महत्वाचे आहेत ते बघूया. ठीक आहे. तर पहिला पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे एम्प्लॉयमेंट कंडिशन इंडेक्स. तर बेसिकली हे काय की हा जो इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट आहे, तर त्यालाच काय म्हणतात, एम्प्लॉयमेंट कंडिशन इंडेक्स असं पण म्हणतात. आणि हा कोण पब्लिश केलेला आहे, इंटरनॅशनल लेबल ऑर्गनायझेशन आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट ह्या दोघांनी मिळून काय केलेलं आहे,
हा एम्प्लॉयमेंट कंडिशन इंडेक्स किंवा इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट हा पब्लिश केलेला आहे. याच्यामध्ये काय केलं जातात, कोणकोणते फॅक्टर कन्सिडर केले जातात. फॉर एक्झाम्पल फॉर्मल एम्प्लॉयमेंट असेल, कॅज्युअल लेबर असतील किंवा त्यांचं अर्निंग जे आहे तर त्याच्यामध्ये ते फॅक्टर्स हे कन्सिडर केले जातात. आणि हे काय करतात, इंडियामधले जे स्टेट्स आहेत तर त्यांना काय करतात, रँक करतात डिपेंडिंग अपॉन डिफरंट एम्प्लॉयमेंट मॅट्रिक्स. ठीक आहे, म्हणजे स्टेटची एम्प्लॉयमेंट सध्या काय आहे असं. तर याच्यामध्ये फाइंडिंग्स काय लक्षात आल्या त्यांना, की जी एम्प्लॉयमेंट क्वालिटी जी आहे तर ती काय झालेली आहे, इम्प्रूव्ह झालेली आहे असं त्यांनी ह्या रिपोर्ट्समध्ये सांगितलेलं. म्हणजे सगळ्या स्टेटचा जर विचार केला तर एम्प्लॉयमेंट क्वालिटी जी आहे किंवा तिथे ज्या फॅसिलिटीज एम्प्लॉयमेंटला दिल्या जातात, एम्प्लॉयरला दिल्या जातात, तर त्या काय झालेल्या, त्या इम्प्रूव्ह झालेल्या सगळ्या स्टेटमध्ये. नेक्स्ट काय आहे याच्यामध्ये असं सांगितलं जातं की जे नॉन फार्म एम्प्लॉयमेंट आहे तर त्याच्यामध्ये काय झालेले, इन्क्रीज झालेले. ठीक आहे, दोन प्रकारचे एम्प्लॉयमेंट असतात. एक तर काय की शेतावर काम करणारे त्याला काय म्हणतात, फार्म एम्प्लॉयमेंट, आणि शेती व्यतिरिक्त ज्या दुसऱ्या ठिकाणी काम करतात त्याला काय म्हणतात, नॉन फार्म एम्प्लॉयमेंट. तर हे काय म्हणतं की नॉन फार्म जी एम्प्लॉयमेंट आहे तर त्याच्यामध्ये इन्क्रीज झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली काय झालेले, जे शेतीमध्ये काम करणारे लेबर आहेत ते काय झाले, कमी झालेले आहेत. डिक्लाइन इन ॲग्रिकल्चर एम्प्लॉयमेंट. आता याचा परिणाम कसा होऊ शकतो, की जे प्रेशर आहे तर हे काय होऊ शकतं, याच्यावरचं वाढू शकतं एम्प्लॉयमेंटवरचं. म्हणजे ॲग्रिकल्चर जे एम्प्लॉयमेंट, ॲग्रिकल्चरमध्ये काम करणारे जे एम्प्लॉई आहेत तर त्यांच्यावरचं ते प्रेशर वाढू शकतं. नेक्स्ट आहे याच्यात काय सांगितलेलं आहे की जी रेग्युलर एम्प्लॉयमेंट आहे तर त्याच्यामध्ये स्टडी इन्क्रीज झालेला आहे, आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करण्याचं जे प्रमाण आहे तर हे काय झालेलं आहे, हे डिक्लाइन झालेलं आहे. नेक्स्ट याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की फिमेल वर्कफोर्स पार्टिसिपेशन जे आहे तर ते सुद्धा एक इन्क्रीज झालेलं आहे, आणि त्यांनी डेटा प्रोव्हाइड केलेला आहे 2019 ते 2023. तर त्यांनी सांगितलेले फ्रॉम 24.5 टू 37% हा इन्क्रीज झालेला आहे. म्हणजे जवळपास किती, 12 ते 13%चा डेटा फिमेल वर्कफोर्स पार्टिसिपेशन सुद्धा ह्या 4 वर्षामध्ये इन्क्रीज झालेला आहे. नेक्स्ट त्यांचा पॉईंट आहे, जो अनएम्प्लॉयमेंट रेट जो आहे हा 2018 ते 2023 जर कम्पेअर केला तर तो काय झालेला आहे, अनएम्प्लॉयमेंट सुद्धा डिक्रीज झालेला आहे. म्हणजे 2018ला जर अनएम्प्लॉयमेंट रेट 6% असेल तर 2023ला तो कमी होऊन किती झालेला आहे, 3.2% झालेला आहे. ठीक आहे, भारतामध्ये अनएम्प्लॉयमेंट कशी मेजर केली जाते, तर बेसिकली एक पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे असतो, पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे, आणि हा कोण कंडक्ट करतं, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस जे NSO, तर हा कंडक्ट करतं. त्याच्यानुसार काय केलं जातं, एम्प्लॉयमेंटचं किंवा अनएम्प्लॉयमेंटचं जे स्टेटस आहे भारतामध्ये तर ते मेजर केलं जातं. ठीक आहे, तर आता हे कशा प्रकारे मेजर केलं जातं आपण ते बघूया. तर याच्यामध्ये पहिलं काय की काय मेथोडॉलॉजी आहे, सर्वेची मेथोडॉलॉजी. तर त्या सर्वेच्या मेथोडॉलॉजीला काय म्हणतात, रोटेशनल प्लॅनिंग सॅम्पलिंग डिझाईन. तर बेसिकली काय होतं की सेम जे हाऊस होल्ड आहेत, म्हणजे सुरुवातीला सर्वे करताना ज्या हाऊस होल्डचा विचार याच्यामध्ये केला गेला होता तर सेम त्या हाऊस होल्डला याच्या सर्वेमध्ये इन्क्लूड केलं जातं. त्यालाच काय म्हणतात, रोटेशनल प्लॅनिंग सॅम्पलिंग डिझाईन. तर बेसिकली याच्यामध्ये काय होतं, रेफरन्स पिरियड कन्सिडर केला जातो एम्प्लॉयमेंट आणि अनएम्प्लॉयमेंटचं स्टेटस कन्सिडर करण्यासाठी. पहिलं काय, हे युज्युअल स्टेटस आहे. तर बेसिकली ह्या युज्युअल स्टेटसमध्ये काय कन्सिडर केलं जातं की एखादा व्यक्ती बहुतेक वेळा कशा प्रकारच्या कामात म्हणजे त्यानं काम केलेलं आहे. म्हणजे मागच्या जर 365 दिवसाचा जर विचार केला किंवा एका वर्षाचा जर विचार केला तर त्यांनी गेल्या वर्षामध्ये कशा प्रकारच्या कामामध्ये त्याचा वेळ नोंदवलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तो नोकरी करत होता किंवा स्वतःचा व्यवसाय चालवत होता किंवा शेती करत होता किंवा त्याला आपण काय म्हणतो बेरोजगार होता. तर ह्या युज्युअल स्टेटसमध्ये अशा प्रकारचं जो डेटा आहे हा कंडक्ट केला जातो. नेक्स्ट जो आहे आपलं करंट वीकली स्टेटस. तर बेसिकली ह्या करंट वीकली स्टेटसमध्ये काय केलं जातं की गेल्या आठवड्यामध्ये समजा एक दिवस किंवा एका तासासाठी काहीतरी जे पेड वर्क आहे किंवा नॉन पेड वर्क आहे जर करणारा एखादा माणूस आहे असेल तर त्याला ह्या करंट वीकली स्टेटसमध्ये गणल्या जातं. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यानं पेड वर्क किंवा नॉन पेड वर्क जे मागच्या आठवड्यामध्ये 1 तास केला असेल किंवा नोकरीमध्ये केला असेल किंवा स्वतःचा व्यवसाय असेल किंवा घरच्यांचं म्हणजे स्वतःचं जे शेत आहे तर घरच्यांना शेतामध्ये मदत केली असेल किंवा कोणतेही आर्थिक लाभासाठी केलेले काम याच्यामध्ये समाविष्ट होते. ठीक आहे, नेक्स्ट आहे करंट डेली स्टेटस. ह्या करंट डेली स्टेटसमध्ये कसं होतं की गेल्या आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी केलेलं जर काम आहे तर त्याचा विचार याच्यामध्ये केला जातो. म्हणजे आठवड्यामध्ये प्रत्येक दिवसाच्या केलेल्या कामाचा 7 दिवस असतील तर केलेल्या प्रत्येक कामाचा याच्यामध्ये नोंद केल्या जाते. ठीक आहे, तर बेसिकली याच्यामध्ये काय असतं की काम करणारे लोक असतात किंवा काम शोधणारे सुद्धा याच्यामध्ये लोक असतात किंवा काम न करणे किंवा म्हणजे एखाद्या व्यक्तीला कसं असतं की त्याची काम करण्याची इच्छा असते पण ते काम उपलब्ध नसतं.
अशा सुद्धा लोकांची याच्यामध्ये काय केले जाते, नोंद केली जाते. म्हणजे ह्या सर्वेमध्ये काय केलं जातं, बेसिकली मागील 7 दिवसातील प्रत्येक दिवसासाठी म्हणजे एखादा व्यक्ती किती रोज त्याची स्थिती काय होती त्या रोजगाराची, तर याच्यावरून आपल्याला ह्या करंट डेली स्टेटसवरून लक्षात येतं. ठीक आहे. या ठिकाणी आपला आर्टिकल संपलेला आहे. तुम्हाला जर आपला आर्टिकल आवडला असेल तर आपल्या आर्टिकलला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.